नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या प्राजक्ताज युनिवर्समध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 15 ते 20 जून दरम्यान तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या पूर्णपणे अनपेक्षित असतील आणि ज्याचा थेट परिणाम तुमच्या घरावर, नात्यावर आणि मानसिक स्थितीवर सुरू होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की काही मोठे बदल घडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. येणारे काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. का तर ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या काळामध्ये तुमच्या घरात अचानक वातावरण असे निर्माण होईल म्हणजे वाद, चर्चा किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, कारण प्रत्येक परिस्थिती तुमच्या आयुष्यात काहीतरी तुम्हाला शिकवण्यासाठी येते. या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 मोठ्या घटनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या या काळात घडू शकतात आणि त्या घटनांना तुम्ही कधी आणि कसे सामोरे जाऊ शकतात हे देखील आपण समजून घेणार आहोत. दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे काही आणि या काळात तुमच्या जीवनात काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अचानक बदलताना दिसेल आणि काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्यासारखं वाटतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक घडामोडी आपल्या कर्माचा आणि ग्रहस्थितीचा परिणाम असतो. या काळात शांतपणे आणि संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जे काही घडेल ते तुमच्या आयुष्यासाठी दिशा ठरवणारे असेल. काही प्रसंग असे असतील जे तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, परंतु हेच प्रसंग तुमच्यातील ताकद जागृत देखील करतील. तुमच्या घरात होणाऱ्या चर्चांचा आणि वादांचा परिणाम मोठा असू शकतो. यामुळे शब्दांचा वापर जरा विचारपूर्वक करा. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला संतुलित ठेवणे हीच खरी साधना आहे. या काळात तुमची मानसिक शक्ती वाढण्याची गरज आहे. ध्यान आणि प्रार्थना याचा आधार घ्या. या कालावधीत काही गुप्त गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे ज्या तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकतात. काही लोकांचे खरे चेहरे उघडे होऊ शकतात. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता, ज्यांच्याबद्दल नवीन गोष्टी समजतील. या गोष्टींमुळे तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. पण हा काळ तुम्हाला वास्तव्य समजून घेण्यासाठीच मदत करेल. तुमच्यातील अंतर्मन अधिक जागृत देखील होईल. तुम्ही घेतलेले निर्णय अधिक ठाम होतील. या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ घ्या, विचार करून निर्णय घ्या. काही प्रसंग तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटू शकतात, पण ही एकटेपणाची वेळ स्वतःला ओळखण्याची देखील संधी देईल. तुमच्या अंतर्मनाचा आवाज एका घरात वातावरणातील अचानक तणाव वाढू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वादात देखील परिवर्तित होऊ शकतात. या काळात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. तुम्ही कसे बोलता, कसे वागता यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु या मतभेदांना योग्य प्रकारे हाताळल्यास नात्यांमध्ये अधिक मजबूती येऊ शकते. संयम आणि समजूतदार पण तुमचे शस्त्र असतील. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या शब्दांना प्रभाव खूप मोठा आहे, त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोला. काही वेळा शांत राहणे हेच योग्य उत्तर असतं. या काळात सकारात्मक विचार ठेवा. आर्थिक बाबतीतही काही चढ उतार अनुभवायला मिळू शकते. त्याचबरोबर अचानक खर्च वाढू शकतो किंवा काही अनपेक्षित आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात पैशांचा वापर काळजीपूर्वक करा. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. काही जुन्या कर्जाचे प्रश्न समोर येऊ शकतात, पण घाबरण्याची गरज नाही. योग्य नियोजन केल्यास तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकतात. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त थोडा संयम तुम्हाला ठेवावा लागेल. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. या काळात बचत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी योजना तयार करा. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. मानसिक ताण वाढू शकतो, ज्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो.
त्यामुळे नियमित व्यायाम आणि ध्यान याचा अवलंब करा. योग्य आहार घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. झोपेची वेळ नियमित ठेवा. तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा. काही जुना आजार पुन्हा डोकावू शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुमचे आरोग्य हेच तुमचं खरं धन आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता राखण्यासाठी प्रार्थना करा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. काही अनपेक्षित पाहुण्यांचे आगमन होऊ शकते किंवा काही सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ लागू शकते. या गोष्टींमुळे तुमच्या दिनचर्येमध्ये बदल होऊ शकतो. काही लोक तुमच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन येऊ शकतात. या काळात नवीन ओळखी वाढतील, पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. काही संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, तर काही तुम्हाला धडा शिकवतील. या काळात स्वतःचे मूल्य समजून घ्या. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान जपा. लोकांच्या मतावर जास्त अवलंबून राहू नका. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात. वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची देखील शक्यता आहे, पण तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा तुम्हाला योग्य स्थान नक्की मिळवून देईल. या काळात कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करा. त्याचबरोबर तुमची कामच तुमची ओळख निर्माण करेल. काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकतात. त्या स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. वेळेचे व्यवस्थापन हे योग्य प्रकारे करा. काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन राखा. या काळात तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे आध्यात्मिकतेने ओढ वाढू शकते. तुम्ही स्वतःला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. ध्यान, जप आणि पूजा यामध्ये तुमची रुची वाढेल. हे सर्व तुम्हाला मानसिक शांतता देईल. तुमच्या आयुष्यातील समस्येचं उत्तर तुम्हाला आतून मिळेल. काही वेळ एकांतात घालवणे आवश्यक आहे. तुमच्या आत्म्याशी संवाद साधा. या काळात तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती वाढेल. तिचा योग्य वापर करा. काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. ते निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा. तुमच्या कुटुंबियांचा सल्ला घ्या. काही वेळा तुमचे मन आणि मेंदू वेगवेगळे निर्णय सुचवतील. अशा वेळेस संतुलन राखणं गरजेचं आहे. या निर्णय घेतल्यावर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतात. शेवटी हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. काही गोष्टी संपतील आणि काही नवीन सुरुवात होईल. या बदलांना स्वीकारा. सकारात्मक दृष्टी करून ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठी असते. विश्वास ठेवा आणि पुढे चला. भविष्य उज्ज्वल आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, 15 ते 20 जून दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या घटना एक नवीन म्हणून आपण बघू शकतो. काही प्रसंग कठीण असतील तर काही गोष्टी तुमच्या अपेक्षाप्रमाणे घडणार नाहीत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक शिकवण घेऊन येतो. या काळात तुम्ही जितके शांत, संयमी राहाल, तितका योग्य मार्ग तुम्हाला सापडेल. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. तुमच्यात जी ताकद आहे, जी कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. फक्त सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे चालत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याकडे बघा वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे प्रकारचे ब्रेसलेट आहे. जसे की पैशासाठी ब्रेसलेट आहे आपल्याकडे, व्यवसायासाठी आहे, सरकारी नोकरी लागण्यासाठी आहे, रिलेशनशिप चांगली होण्यासाठी आहे, प्रेग्नन्सीसाठी, लव्ह मॅरेजसाठी. प्रत्येक समस्येवर आपल्याकडे योग्य ते क्रिस्टल ब्रेसलेट आहे. ते जर हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि आत्ताच तुम्ही ब्रेसलेटची ऑर्डर करू शकता. चला तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंटद्वारे सांगा. आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.